नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या सर्वच द्राक्ष विभागामध्ये द्राक्ष काडी पांढरी पडून पक्वतेच्या अवस्थेत आहे। अशा वेळी आपल्याला डिप्लोडिया म्हणजेच काडीला रिंग पडणे ही समस्या आपल्याला येत असते आणि अशा प्रकारे काडीला रिंग पडली तर काडीची पक्वता त्याच ठिकाणी थांबते आणि पुढची काडी हिरवी राहते। याचा परिणाम आपल्याला द्राक्ष उत्पादनावरती होतो। डिप्लोडिया ही एक बुरशी आहे आणि ती छाटणी झालेल्या जखमांमार्फत अथवा मुळांमार्फत ती द्राक्ष वेलीमध्ये प्रवेश करत असते। तर डिप्लोडियासाठी आपल्याला आंतरप्रवाही रासायनिक बुरशीनाशक त्याचबरोबर जैविक बुरशीनाशक यांचा वापर करणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला ड्रिप मधून कॉन्टाप, स्कोर, फॉलिक्युआर, बोनस ह्या बुरशीनाशकांचा एकरी प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर बॅसिलस सबटिलस, ट्रायकोडर्मा यामध्ये वर्षा ॲग्रोचे ट्रायकोडॉन असेल, बायोडिपेंडर असेल याचा एकरी प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रिपद्वारे मॅक्झिरूट, मॅक्झिसॉल त्याचबरोबर सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड यांचा देखील वापर करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर काडी पक्वतेसाठी आवश्यक असणारे घटक यामध्ये पोटॅश असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरॉन यांच्या लेवल देखील आपल्याला तपासून घेणे गरजेचे आहे। यासाठी आपण पानदेठ परीक्षण करून घेणे व त्यानुसार आवश्यक त्या घटकांची पूर्तता करणे आवश्यक आहे। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।